आज मी मखाना आणि ओट्स पासून लाडू करणार आहे। पौष्टिक असे लाडू आहेत, तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते बघू। ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता। तुम्हाला कमी जास्त काही करायचं असेल करू शकता आवडीनुसार। आणि गूळ घेतलेला आहे 1 वाटी, आणि 1 वाटी हे पण घेणार आहे। मी थोडेसे गोड कमीच करणार आहे, तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता। 1 वाटी मखाना घेणार आहे। मखाने आपल्याला छान भाजून घ्यायचे बारीक गॅस करून। गॅस बंदच आहे, तापलेलं आहे खूप। काजू, अक्रोड, आणि पिस्ता। तुपामध्ये छान भाजून झालेले, आता आपण ती काढून घेऊ। अशी पावडर करून झाले। मखाने आपले छान भाजून झालेत, हे आता आपण काढून घेऊ। ड्रायफ्रुट्स आपण अगदी थोडे थोडे बारीक करून घ्यायचे, थोडीशी जाडसरच ठेवायची। हे असे जाडसर वाटून घेतले। इथे आपल्याला 2-3 चमचे तूप घ्यायचे। तीन चमचे तूप घेतलेले, 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही गूळ जास्त पण घेऊ शकता, मी थोडे कमी गोड करणार आहे म्हणून 1च वाटी घेतली। गूळ आपल्याला तुपामध्ये छान विरघळून घ्यायचा आहे, शिजवून नाही घ्यायचा, फक्त विरघळायचं। गूळ विरघळलेला आहे, गूळ विरघळलाय। आता आपण ही पावडर केलेली जी ती टाकून घेऊ, मिक्स करून घ्यायचंय त्याला लगेच। गॅस बारीकच ठेवायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। छान एकसारखं याला हलवत राहायचं, छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा वेलची पूड टाकून घेऊ। 1-2 चमचे अजून तूप टाकून घ्यायचं। गॅस बंद करायचा आता, आणि हे मिक्स करून घ्यायचं। काढून घेऊ आता एका ताटामध्ये मिश्रण। थोडं गरमच आहे। आता हे ड्रायफ्रूटची जी पावडर आहे ती टाकून घेऊ। आता हे मिश्रण एकदा परत मिक्सरमध्ये फिरवायचं आपल्याला।